ज्योति समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की श्री रामलिंगेश्वर भगवान की श्रीमन्मथेश्वर भगवान की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सब शिवाचार्य गुरु महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब संतन की जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंगबली हनुमान की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा। ओ हर 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 हर
हर महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हो पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो हो पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो नम ओम नम ओम नम ओम नमः शिवाय नम ओम नम ओम नम ओम नमः शिवाय शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शंभो शिव शंभो महादेवा हो हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हो त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो जोड़ा नमरो शंभो राघवरारे शंभो शंभो त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो शंभो नम ओम नम ओम नम ओम नमः शिवाय नमः शिवाय शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो जय भोले देवा हर 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 महादेवा शिव जय भोले महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव
शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून एडशी नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान श्री रामलिंगेश्वर शंभू महादेव भगवान श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून आजच्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा एडशी रामलिंग तालुका जिल्हा धाराशिव वर्ष पहिले दिवस 7वा शिवा संघटना तरुण युवक मंडळी सर्व शिवभक्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आयोजित हा नामयज्ञ सोहळा नामयज्ञ सोहळ्यामध्ये या सप्ताह कमिटीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी नामयज्ञ सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून ते उद्या महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देत असलेली सर्व भाविक सद्भक्त मंडळी आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये 7व्या दिवसाचे महाप्रसादाचे अन्नदाते शिवभक्त परायण राहुल सोमनाथ कुंभार परिवार नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळी विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी या पत्रिकेचं सौजन्य दिलेलं आहे असे शिवभक्त परायण श्री बालाजी कलेक्शनचे ओनर पांडुरंग म्हेत्रे परिवार
या नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तन मन धनाने परिचित अपरिचितरित्या सेवा दिलेले सर्व भाविक सद्भक्त मंडळी, नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच कलाकार यांच्या राहण्याची प्रसादाची स्नानपूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण सौ श्री गणेश अशोक तोडकरी परिवार, नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये गुरु महाराज व कलाकार मंडळींच्या भोजनाची प्रसादाची व्यवस्था केलेली शिवभक्त मंडळी, नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले शिवभक्तपरायण पप्पू ढोणे व्यंकटेश साऊंड सिस्टमचे ओनर, नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिराचे पुजारी असणारे शिवभक्तपरायण गावसानी आप्पा परिवार, माहेश्वर मूर्ती अनिल स्वामी रामलिंग स्वामी महाराज, स्टेज व्यवस्था करणारे शिवभक्तपरायण संजय माळी परिवार यासह आज 7 दिवसापर्यंत ज्यांनी या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ दिलेली आहे असे स्वरशिवाणी संगीत संच कलाकार गायनाचार्य सिंतवादक भजन सम्राट सुरमणी शिवभक्तपरायण दत्तात्रय कोल्ह्याप्पा आपशिंगेकर, कोरस गायक शिवभक्तपरायण भजन सम्राट गायन सम्राट बालाजी भुरे महाराज नांदेडकर, तबला वादक तबला मार्तंड तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, कोरस गायक शिवभक्तपरायण सुरमणी छोटे गायक शिवलिंग महाराज साकोळकर, चालत असलेली संगीतमय शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवरती ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्तपरायण दत्तात्रय महाराज बेळे केलजकर व्यासपीठ निभावत असलेले या नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीतमय शिवकथेसाठी चित्रीकरण रूपात सेवा देत असलेले झाकीवादक शिवभक्तपरायण भागवतेश्वर महाराज किलजकर यासह या 7व्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना काल आपण 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये भगवान शिवपरमात्म्याच्या लीला भगवान शिवपरमात्म्यांनी कशा प्रकारे सती मातेला तपश्चर्येच्या बळावर दर्शन दिलेलं आहे, सती मातेनं महिन्याची पूजा संपन्न करून या त्यागी वैरागी स्मशानवासी शंभू महादेवाला कशा प्रकारे आपला पती म्हणून आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे आणि आपल्या डोळ्याची पारणं फेटावं असा प्रसंग आपण काल शिवसती विवाह सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहून संपन्न केलेला आहे। आजच्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपण ज्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी उभा केलेला आहे, त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा महिमा आणि त्याचबरोबर शिव आणि सती यांची पाठवणी करून या संगीतमय शिवकथेची आपल्याला आज सांगता करायची आहे। भगवान शिवपरमात्म्यांनी पुरुष आणि स्त्री यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाग्य जर कोणाला प्राप्त करून दिलं असेल तर ते स्त्रियांना दिलेलं आहे। कारण ज्या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये
आपल्या शिवाचार्य महाराजांचे सुद्धा आणखी एक गुरु आहेत, ते पंचाचार्य, 5 जगद्गुरू आहे की नाही. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य या 5 मुखापासून या पंचाचार्य जगद्गुरूंची उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामध्ये रेणुक आहेत, दारुक आहेत, घंटाकर्ण आहेत, हे की नाही. अशा पंचाचार्य जगद्गुरूंचं या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्या पंचाचार्यांचे 5 असे कलर आहेत. त्यांचा एक ध्वज आहे आणि तो ध्वज या स्त्रियांच्या शरीरावरती त्या ध्वजाचे कलर पंचाचार्याच्या आशीर्वाद रूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. हे सौभाग्य पुरुषांना प्राप्त झालेलं नाही, तर हे सौभाग्य फक्त स्त्रियांच्या जीवनामध्ये प्राप्त करून झालेलं आहे. या स्त्रियांच्या शरीरावर 5 जगद्गुरू वास्तव्य करत आहेत. पायातलं जोडवं म्हणजे श्रीशैल्य जगद्गुरूचा पांढरा झेंडा. तदनंतर कपाळावर लाल असं कुंकू म्हणजे साक्षात उज्जैनी जगद्गुरूंचं प्रतीक त्या ठिकाणी मान्य केलं जातं. आता कुंकाचे टिळे गेले म्हणा, आहे की नाही. आता टिकल्या आल्या, टिकली तर टिकली नाही तर हुकली, तरीसुद्धा लावायला नाही चुकली, आहे की नाही. मी गेल्या शिवकथेमध्येही सांगितलं होतं, कपाळावरती टिकली हे सौभाग्याचं प्रतीक नाही, तर कुंकाचा तिलक लावल्यानंतर आपल्या पतीचं सौभाग्य वाढतं म्हणून मायमाऊलीनं टिकली कधीच लावायची नाही, आहे की नाही. कपाळावरती हळदी कुंकू नावाचं जे कुंकू आहे, जे आपण नवरात्रीमध्ये देवीला धारण करतो, तेच कुंकू आपल्याला कपाळावरती धारण करायचं आहे. आणि आत्तापर्यंत टिकली लेवली, पण उद्यापासून मात्र नित्यनेमाने आपल्याला कुंकाचा टिळा कपाळावरती धारण करायचा आहे. आणि तोच उज्जैनी जगद्गुरूंचं प्रतीक या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्या पुढे हातामध्ये हिरव्या बांगड्या, हे रंभापुरी जगद्गुरूंचं प्रतीक सांगितलेलं आहे. 5 कलर शरीरावरती वास्तव्य करत आहेत. तदनंतर मंगळसूत्रातील निळे मणी हे केदार जगद्गुरूंचं प्रतीक दाखवतात. हिमालय नगाधिराज केदार. आणि शेवटी त्याच मंगळसूत्रातील पिवळे मणी काशी जगद्गुरूंचं प्रतीक त्या ठिकाणी दाखवतात. काशी जगद्गुरूंचा ध्वज हा पिवळा आहे. असे पंचाचार्य या स्त्रीच्या शरीरावरती वास्तव्य करतात आशीर्वाद रूपामध्ये. मग ही स्त्री खूप भाग्यवान आहे, ज्या स्त्रीला भगवान शिवपरमात्म्यांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि या भगवान शिवपरमात्म्यांनी त्याग समर्पण भावनेचं जीवन जगत असताना त्यागी वैरागी स्मशानवासी भगवान शिवपरमात्म्यांनी त्या देवादिकांच्या सांगण्यावरून, ब्रह्मदेव, विष्णुदेव, सप्तऋषी या सगळ्यांच्या सांगण्यावरून भगवान शिवपरमात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे. ज्या पद्धतीनं काल भगवान शिवपरमात्म्यांनी मुलीची अपेक्षा ठेवलेली होती, तीच अपेक्षा या कलियुगातल्या प्रत्येक मुलानं मुलीसाठी ठेवली पाहिजे, आहे की नाही. भगवान शिवपरमात्म्यांनी काल मला मुलगी कशी पाहिजे हे अट ठेवली होती ब्रह्मदेवाजवळ. ब्रह्मदेवांना भगवान शिवपरमात्मा बोलू लागले, मला मुलगी कशी हवी आहे. त्याच्यातली पहिली अट आहे ती म्हणजे दिसायला सावळी असू द्या, दिसायला गोरी असू द्या, कशीही चालेल, पण पहिल्यांदा तिच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असला पाहिजे, तिच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असली पाहिजे, ती स्वतः शिवपूजेमध्ये तल्लीन असली पाहिजे. पुढे परमार्थ हा गुण तिच्या जीवनामध्ये अवलोकन झाला पाहिजे. आणि पतीच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवणारी, पतीचा प्रत्येक शब्द सर आखोपे घेऊन त्याचं पालन करणारी, पतीचा शब्द मोडणारी स्त्री पुढच्या जन्मात बेडकाच्या जन्माला येते बरं का. महाराज आत्तापर्यंत बोललेलं कसं, आत्तापर्यंत बोललेलं महादेवाच्या चरणाला सोडून द्या, पण इथून पुढं काय करायचं आहे, आपल्याला पतीला अपमानित करायचं नाही. त्याचं नाव काय आहे, पती
देव. पती हा साक्षात शिवरूप आहे. तो कसाही असू द्या, मारझोड करणारा असू द्या, व्यसनी असू द्या, तापट असू द्या, कठोर असू द्या, तो तुमचा पती आहे. त्या पतीला कधीच उलट बोलायचं नाही आणि त्यांनी दिलेला शब्द कधीच मोडायचा नाही. एकदा भगवान श्री रामप्रभूंचा शब्द सीतामातेने तोडला, लक्ष्मण रेखा ओलांडली. जर पतीचा शब्द ऐकला असता तर एवढं मोठं पुढं रामायण घडलं नसतं. म्हणून पतीचा शब्द लक्ष्मण रेखा आहे, ऐकत चला. भगवान शिवपरमात्मा बोलू लागले, पतीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणारी अशी मुलगी मला हवी आहे. पुढे दारी आलेला पाहुणा अतिथी देवो भव, म्हणजे साक्षात पाहुण्याला देव समजून त्याचं आदर आतिथ्य करणारी, चहा पान प्रसादाची व्यवस्था करणारी मुलगी मला हवी आहे. पुढे माझं एक रूप नाही, मी कधी या रूपामध्ये आहे तर कधी कालभैरवाच्या रूपामध्ये आहे. संकटामध्ये मी अकराळ विक्राळ रूप धारण करतो, त्यावेळेस तिनं मला बघून पळून जाता कामा नये भूत आलं म्हणून. माझाच पती म्हणून त्या प्रत्येक अवतारामध्ये तिनं माझा स्वीकार केला पाहिजे. भगवान शिवपरमात्मा बोलू लागले, विनाकारण काम नसताना दुसऱ्याच्या घरी न बसणारी मुलगी, दुसऱ्याच्या कट्ट्यावर न बसणारी मुलगी. कारण रिकाम टेकड्या गप्पा कट्ट्यावरच जास्त चालतात आणि तिथूनच भांडणाची सुरुवात होती. एका दरवाज्याचे 2 दरवाजे व्हायला सुरुवात होती. म्हणून भगवान शिवपरमात्मा म्हणू लागले, आपला संसार, आपला पती आणि आपला हा संसार अनन्यसाधारणपणे काया वाचा मनाने परिपूर्ण करणारी मुलगी जर कुठं असेल तर तिच्यासोबत मी विवाह करायला तयार आहे. अशीच मुलगी आपणही आपल्या मुलासाठी निवडली पाहिजे, आहे की नाही? असाच भगवान शिवपरमात्म्यासारखा गुणवान मुलगा आपण आपल्या जीवनामध्ये निवडला पाहिजे. डॉक्टर, वकील, अधिकारी, नोकरदार मुलगा मिळावा अशी अपेक्षा आहे सगळ्यांना, आहे ना? प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण या अपेक्षेला थोडंसं आवर घातला पाहिजे. कारण नोकरदार हा आयतं तरी रेडीमेड भोजन बनवू शकत नाही, रेडीमेड तांदूळ आणून खाऊ घालू शकत नाही, रेडीमेड आयतं गहू निर्माण करू शकत नाही. त्याच्यासाठी या भूमीमध्ये पेरावंच लागतं आणि ते पेरणारा कोण आहे? शेतकऱ्यांचा पुत्र आहे, तो सुद्धा मुलगा आहे. त्या मुलानं, त्या शेतकरी राजानं इकडं जर भूमीमध्ये ज्वारी, गहू, अन्नधान्य त्या ठिकाणी नाही पिकवलं तर नोकरदार का पैसे खाणार का? हे सुद्धा एक या काळाची गरज आहे. आज तागायत प्रत्येकाला नोकरदार मुलगा हवा आहे, पण शेतकरी मुलगा मात्र कोणाला नको आहे. तुम्हाला वाटतं की आमची मुलगी एखाद्या महालामध्ये, महाल असलेल्या घरामध्ये जर दिली तर आनंदात राहते? मी पाहिलंय, मी स्वतः बऱ्याच ठिकाणी मी जाऊन मुक्कामासाठी थांबलेलो आहे. मी पाहिलंय की महालात सुद्धा त्या मुलीला रडताना पाहिलंय आणि झोपडीत असणाऱ्या मुलीला सुद्धा आनंदाने हसताना पाहिलंय, आहे की नाही? म्हणून झोपडीच राहावी, महालच राहावा याच्यातला भाग नाही. केवळ आणि केवळ पुत्र, मुलगा हा निर्व्यसनी असला पाहिजे. प्रथम तो कोण्या नोकरीवरती नसला तरी चालेल, पण मुलगा आपला जावाई शोधत असताना प्रथमतः निर्व्यसनी निवडा. 100 चौकशा करा फक्त निर्व्यसनी आहे का बघण्यासाठी. तो काय काम करतो, तो शेतकरी आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण शेतकरी दिवस रात्र त्या ठिकाणी काबाड कष्ट करून शेतामध्ये भाजीपाला, ताजा ताजा आहार त्या ठिकाणी उगवतो आणि आपल्या पत्नीला, आपल्या परिवाराला ताजं ताजं अन्न खाऊ घालतो. आठवड्याला एकदा नोकरदार बाजार करतो, हे की नाही? हा फरक आहे. ही गोष्ट आपण या कलियुगामध्ये कान उघडे ठेवून ऐकली पाहिजे. कारण भगवान शिवपरमात्म्यासारखा जावाई आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी आपलं सुद्धा त्या ठिकाणी त्या भगवान शिवपरमात्म्याला पाहण्याची दृष्टिकोन, त्याला समजून घेण्याचा दृष्टिकोन सुद्धा या दक्ष प्रजापतीसारखा असला पाहिजे. दक्ष प्रजापतीला वाटलं नसेल का या देवादिदेव, या देव लोकामध्ये राजे, महाराजे ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, सोनं नाणं आहे, त्यांना आपली मुलगी द्यावा असं वाटलं नाही का? पण जो या जगाचा मालक आहे,
ज्याच्या आशीर्वादानं सर्व काही वैभव प्राप्त होतं, त्याच भगवान शिवपरमात्म्याला प्रजापती दक्षाने आपला जावाई म्हणून निवडलेला आहे. म्हणून जावाई शोधत असताना शेतकरी पुत्र मुलगा, मी म्हणत नाही नोकरदाराला द्या किंवा न द्या, तो तुमचा प्रश्न आहे, पण त्याचबरोबर आपली मुलगी या शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंदाने एक टाइमाचं भोजन करून आनंदाने राहू शकते, हे मात्र त्रिवार सत्य आहे. आणि तशाच प्रकारचा जावाई, तशाच प्रकारची मुलगी आपण आपल्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. नाहीतर दिसायला देखणीन मनात असं व्हायला नको, दिसण्यावरही जाऊ नका. अंतकरण शुद्ध असलेली मुलगी भगवान शिवपरमात्म्यांनी ब्रह्मदेवाजवळ मागणी केली आणि दक्ष कन्या सतीसोबत या भगवान शिवपरमात्म्याचा विवाह सोहळा त्या ठिकाणी. बघा, आता आपल्या लग्नामध्ये आणि देवादिकांच्या लग्नामध्ये खूप फरक आहे. आपली लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचूम, संध्याकाळी सामसूम. पण देवादिकांचे लग्न झाल्यानंतर वराड 6-6 महिने लग्नस्थळी राहायचं. तसंच भगवान शिवपरमात्म्याचं वराडसुद्धा आता दक्षाच्या नगरीमध्ये 6-6 महिन्यासाठी मुक्कामाला थांबलेलं आहे. आणि हे वराड मुक्कामासाठी थांबलं असताना तिथं सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, तिथं सुपारीचा खेळ खेळण्यात आला, नवनवीन उत्सव त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले. पण शेवटी मुलगी हे परक्याचं धन आहे. कितीही दिवस जरी आपण ठेवून घेतलं तरी एक ना एक दिवस त्या मुलीची आपल्याला पाठवणी केलीच पाहिजे, आहे की नाही. आपण आपल्या या मुलीला नांदायला जाताना प्रत्येक आईनं काय सांगितलं पाहिजे, या सतीच्या आईकडून आपल्याला शिकायचं आहे. आणि मुलींना एक माझा संदेश आहे, वावरत असताना मुलगा आणि मुलगी हे वेगळे नाहीत. जसा मुलगा आहे तशीच मुलगी आपण आपल्या जीवनामध्ये समजली पाहिजे. कारण एखाद्या वेळेस मुलगा आराम करू शकतो, पण या स्त्रीला आराम कधीच नाही. बघा, पुरुष ड्युटीवरती जातात, नोकरी करण्यासाठी जातात, 8 तासाची ड्युटी करून येतात आणि चक्क 14-15 तास आराम करतात. पण माझ्या माय माऊलीचं जरी डोकं दुखू लागलं, काही त्रास होऊ लागला, माझी माय कधी थांबते? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि लगेच पहाटे उठून ते पुन्हा रात्री झोपेपर्यंत सतत तिच्या पाठीमागे काहीतरी घरातलं काम असतं, कधीच थकत नाही. मी पाहिले. आणि ज्या दिवशी माय माऊली थकली त्या दिवशी स्वयंपाक थांबला, त्या दिवशी उपवास झालाच म्हणून समजा. पण मी पाहिले 100% एखाद्या वेळेस होऊ शकेल, पण मी पाहिले डोकं दुखणाऱ्या सुद्धा माय माऊलीला कपाळाला त्या ठिकाणी बांधून झेंडूबाम वगैरे लावून गोळी खाऊन पुढील कार्य करताना मी पाहिले. पण ही माय माऊली कधीच थकली नाही, कधीच थांबली नाही. कारण तिला तिच्या पतीची, तिच्या लेकरा बाळाची, तिच्या संसाराची तिला चिंता असते. म्हणून पुरुषांना मी नेहमी म्हणत असतो, या स्त्रियांना त्या ठिकाणी अपमानित करू नका. कोणता पुरुष या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे? तर भगवान शिवपरमात्म्यांनी सांगितलं, जो व्यक्ती आई वडिलांची उपासना आणि बायकोची जोपासना करतो तोच व्यक्ती या भगवान शिवपरमात्म्याच्या आशीर्वादाला प्राप्त होतो. आई वडिलांची उपासना. पण या कलियुगामध्ये थोडं उलट झालेलं आहे. आई वडिलांची जोपासना करू लागले आणि बायकोची उपासना करू लागले. उपवास बायकोसाठी, हे बघ तुझ्या पाया पडतो ग, ऐक माझं थोडं, ऐक नाही. कुठपर्यंत विषय गेला? तुझ्या पाया पडतो माझं ऐक. सगळ्या जगाला भारीन गाय बायकोच्या आरी असतात काही जण, आहे की नाही. पण कोणता व्यक्ती श्रेष्ठ आहे? तर जो आई वडिलांना देव समजून उपासना करतो, जो पत्नीची त्या ठिकाणी जोपासना करतो, तिचेही हट्ट पुरवतो, तोच व्यक्ती या भगवान शिवाच्या कृपेला प्राप्त होतो असं म्हणतात. मी नेहमी सांगत असतो, पुरुषांनी आणि महिलांनी दोघांनी मिळून जर संसारामध्ये काही गोष्टी केल्या तर संसारामध्ये कसलंच दुःख होणार नाही. सतीच्या आईनं सतीला तिच्या पतीची म्हणजे भगवान शिवपरमात्म्याची 10 प्रकारे सेवा करायला सांगितलेली आहे. किती प्रकारे? 10 प्रकारे. आता तुम्ही करता की नाही मला माहीत नाही, ऐकलंही असेल. पण कसं असतं, कालचं सपाट आणि आजचं पाठ, हाच पाठ आपल्या जीवनामध्ये सरत नाही.
आणि म्हणूनच आपल्याला त्या भगवान शिव परमात्म्याचा पाठ आठवणीत राहत नाही, हे की नाही. तर 10 प्रकारे सेवा सांगितलेली आहे. किती माय माऊल्या, आपला पती बाहेरून आल्यानंतर पाय धुवायला पाणी देता, हात वरी करा इमानदारीनं तुमच्या आईची शपथ घेऊन. कसं हसायले बघा, वा. हसायले त्याचा अर्थ त्यांच्याकडून तुम्ही घेताय. हां, असंच आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पूर्वी काही वर्षापूर्वी दळणाचे डबे गिरणीमध्ये कोण घेऊन जायचं? जुन्या काळामध्ये कोण घेऊन जायचं? महिला. आता काय झाले? डबे कोणाच्या खांद्यावर आहेत? पुरुषांच्या, आहे की नाही. आणलं तरच बरं आहे, नसतर बसा उपवाशी, अशी अवस्था आहे. बरं, किती जण त्यांच्याकडून पाय धुवायला पाणी घेता एवढं तरी सांगा. ठीक आहे. 10 प्रकारे माय माऊलीनं तुम्हाला आपल्या पतीची सेवा करायची. महादेवाची शपथ घेऊन तुम्हाला उद्यापासून या 10 गोष्टीचं पालन आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे. नंबर 1, मोजत चला आणि बोलत चला. आपला पती शेतावरून, कामावरून, नोकरीवरून घरी आला, चटकन पहिला नंबर पाय धुवायला पाणी द्या. काय द्या? काय द्या? पाय धुवायला पाणी द्या. दुसरा नंबर, चटकन हातपाय पुसायला टॉवेल द्या. काय द्या? हां, चांगलं कळू लागले मग. तिसरा नंबर, चटकन आपला पती घरी आल्यानंतर बसायला आसन टाका. काय टाका? आसन टाका. तिसरा नंबर. चौथा नंबर, आपापल्या धर्माप्रमाणे, वारकरी संप्रदाय असेल तर बुक्याची वाटी, शिवसंप्रदाय असेल तर भस्माची वाटी आणून द्या. लावलंच पाहिजे, त्याच्याशिवाय 5वा नंबर नाही. चौथा नंबर, कपाळाला विभूती लावण्यासाठी द्या किंवा बुका लावण्यासाठी, आपापल्या धर्माप्रमाणे. पुढे घ्या 5वा नंबर, लगेच 1 चमचा हातावरती साखर द्या. काय द्या? साखर द्या. कितवा नंबर? कितवा नंबर? 5वा नंबर. 6वा नंबर, चटकन 1 ग्लास 1 लोटा जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढं पाणी द्या. काय द्या? कितवा नंबर? 6वा नंबर. 7वा नंबर, चटकन त्या ठिकाणी पतीला नाश्ता भोजन विचारा. नसेल तर लगेच 8व्या नंबरकडे या. पतीला पाय जोडायला सांगा. काय जोडायला सांगा? पाय जोडायला सांगा. त्याने म्हणतील आता उचलून आपटती का काय? 8वा नंबर. 9वा नंबर, चटकन. 8वा नंबर काय आहे? पाय जोडायला लावायचं. 9वा नंबर, चटकन डोक्यावर पदर घ्या. कितवा नंबर? 9वा नंबर. आता नाही, उद्या. लागले लगेच, आहे की नाही, तयारीला. ही फॅशन झाली म्हणे आता कलियुगातली, सांगतो पुढं मी. 9वा नंबर, डोक्यावरती पदर घ्या. आणि 10वा नंबर, पतीच्या आपल्या पाय जोडलेल्या 2 अंगठ्याच्या खाली आपले हे 2 तळहात घाला आणि हे मस्तक पतीच्या चरणावरती टेकवा. त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याची पूजा केल्याचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि तुमचा पती तुमचं सोडून कोणाचंच ऐकणार नाही. शेवटी तो तुमच्या कुठं राहील? कुठं? म्हणा ना एकदा. हां, मुठीत. मुठीत कशासाठी ठेवायचं? चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कार्यासाठी. आपल्या घरामध्ये शिवरात्रीचं व्रत करण्यासाठी, आपल्या घरामध्ये शिवरात्रीला भजन, कीर्तन, अभिषेक करण्यासाठी, सप्ताह म्हणजे दान धर्म अन्नदान करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, प्रत्येक शुभ कार्याला, देशसेवेला, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला खाऊचं वाटप करण्यासाठी, पेन वही वाटप करण्यासाठी, ही सुद्धा सेवा आहे. जीवनामध्ये देशसेवासुद्धा ही भगवान शिव परमात्म्याची सेवा आहे की नाही. देशसेवा, समाजसेवा, आईवडिलांची सेवा, धार्मिक सेवा, साधुसंतांची सेवा, अनेक सेवा जीवनामध्ये आहेत. त्यापैकी आपल्या हातून काही सेवा घडल्या पाहिजेत. त्या ऋणातून आपण मुक्त झालो पाहिजे. आणि चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या पती आपल्या मुठीत ठेवा. नाहीतर हम दो हमारे दो, आहे की नाही. लग्न झालं, काढा तुमच्या आईवडिलांना बाहेर, आपण दोघंच राहूया, असं नको व्हायला. असं म्हणणाऱ्या एखाद्या मुलीला माझा प्रश्न आहे, उद्या तू कोणाची सासू होणार नाही का माय? उद्या तुझा पती कोणाचा सासरा होणार नाही का? मग तुला सुद्धा सून येणार आहे, तुला सुद्धा त्याची परतफेड अशीच भोगावी लागणार आहे. म्हणून
जसं आपण जीवनामध्ये कर्म करतो तशी परतफेड आहे, म्हणून सुरुवात करताना आपण चांगली करा. चांगल्या कामासाठी आपला पती आपल्या मुठीत ठेवा. महिलांनी 10 गोष्टी करा आणि पुरुषांनी फक्त 3 गोष्टी करा. संसार धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. नका ते बापू, तुमची सासरवाडी कोणती? वाघोली. बर, वाघोली सासरवाडी आहे. मुलगी मनानं केलो का आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे? कसं आहे, तुमच्या मनानं का आई वडिलाच्या? खाली बघायला म्हणजे काहीतरी भानगड आहे की बाबा. कसं आहे, मना आई वडिलाच्या कृपा आशीर्वादानं, उगी कशाला भानगड. ठीक आहे. बर, सासरवाडी वाघोली आहे. तुम्ही मुक्कामासाठी किती दिवस राहिलात सासरवाडीमध्ये अंदाजे? ॲक्शन बोटाने दाखवा. 4 दिवस. वा, 5व्या दिवशी सासूनी बाहेर काढली का? व्यवस्था झाली नाही का व्यवस्थित? सासू नाही का? बरं, सासऱ्यांनी व्यवस्था केली नाही का? अरे बापरे, मग तर सोपं झाले तुम्हाला. हां, ठीक आहे म्हणले. 4 दिवसाच्या वरी 5व्या दिवशी बापू सासरवाडीमध्ये राहिले नाहीत. त्याचं कारण सांगायचं आहे. बघा, बापूंचं मन त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या भावंडामध्ये, त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये मन रमलेलं आहे. सासरवाडीतच नाही तर कोण्याही बाहेरगावी जाऊ द्या, त्यांनी जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसाच्या वरी ते बाहेर राहत नसतात. पण पहा, जी मुलगी आहे ना बापू, तुमच्या जीवनामध्ये येणारी जी मुलगी आहे, ती मुलगी तुमच्यासाठी तिचं घरदार, आई बाप, बहीण भाऊ, अंगण, मित्र, परिवार, शाळा सगळं काही सोडून एकटी कायमची तुमचा संसार थाटण्यासाठी, तुमचा वंश वाढवण्यासाठी, तुमच्यासाठी कायमची एकटी येते. आणि म्हणून तुमच्यासाठी त्या मुलीसाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट, 18-19 वयापर्यंत ज्या बापाने तिला काळजाच्या तुकड्याप्रमाणे परीसारखं तिला सांभाळलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला लहानाचं मोठं केलं, त्या चिमुकल्या मुलीला एका क्षणात तुमच्या हातामध्ये दिलं. त्या मुलीचे बापाच्या नंतर हट्ट पुरवणं हे पतीचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून तिचे लहान सहान हट्ट आज नाही उद्या, उद्या नाही परवा, वेळ लागू द्या, पण तिचे हट्ट बापानंतर पुरवणारा तिचा पती असला पाहिजे. पहिली अट. दुसरी अट, ज्या आई आणि बापानं त्या मुलीवरती कधी हात उचलला नाही, लहानाचं मोठं करत असताना लाडा नवसानं वागवलं, त्या पतीनं त्या पत्नीला हात उगारण्याचा अधिकार नाही. दुसरी अट, ज्या घरामध्ये पती रडते तिथून लक्ष्मी निघून जाते. ज्या घरामध्ये स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो, ज्या घरामध्ये स्त्री दुखी होते, ज्या घरामध्ये स्त्रियांना अपमानित केलं जातं, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, वाईट दोष घुसतात आणि सतत घरामध्ये वादविवाद निर्माण होतात. कारण स्त्री म्हणजे साक्षात देवीचं स्वरूप आहे. लक्ष्मीच्या पावलानं ती तुमचा संसार पुढे प्रगती करण्यासाठी आलेली असते. म्हणून ज्या घरामध्ये स्त्री रडते त्या घरामध्ये साक्षात सरस्वती रडल्याचं पाप त्या घराला लागतं. म्हणून पतीला दुसरी अट आहे, आई वडिलांनंतर तुम्ही तिचे त्या ठिकाणी सर्व हट्ट पुरवता तिच्यावरती तुम्हाला हात उगारण्याचा अधिकार नाही. दुसरी अट. आणि तिसरी अट, ज्या मायबापाने तिला कधीच टाकून बोललं नाही, अपमानित केलं नाही, त्या पत्नीला तुम्हाला टोचून बोलण्याचा, अपमानित करण्याचा अधिकार नाही. त्या पत्नीला कधीच तुम्ही उलट बोलायचं नाही, अपमानित करायचं नाही, टाकून बोलायचं नाही, कारण तिला तुमच्याशिवाय त्या ठिकाणी दुसरं कुणी नसतं. म्हणून या 3 गोष्टी तुम्ही करा, या 10 गोष्टी तुम्ही करा, धन्यतयाचा संसार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या शिवकथा ऐकल्याचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. बघा, इकडे कितीतरी भक्ती करताय आणि घरामध्ये जाऊन आई वडिलांची सेवा करत नाही. इकडे कितीतरी पूजापाठ करताय, घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणात मेळ नाही. इकडे त्या भक्तीचं फळ मिळेल. म्हणून कथा ऐकण्यापेक्षा, पूजापाठ करण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये आपण आचरण करा. आपला संसार धन्य करण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टीपासून दूर व्हा. घरामधील दूषित वातावरण दूर करा. घराचं मंदिर बनवण्यासाठी घरामध्ये पारमार्थिक वाचा असली पाहिजे. आणि म्हणून ही मुलगी मन मोकळेपणाने वावरत असताना या मुलीला सुद्धा भरपूर अशा अडचणी असतात. पण त्या मुलीला वावरत असताना लोकांची भावना कशा प्रकारे असते बघा. मन मोकळेपणाने मुलीने समाजात वावरले तर म्हणतात मुलींना वळणच नाही, आहे की नाही. मन मोकळेपणाने
समाजात वावरले तर म्हणतात मुलींना वळणच नाही. धीर गंभीरपणाने समाजात वावरले तर म्हणतात फेस करण्याची हिंमत नाही. आहे की नाही? मुलींचं जीवन म्हणजे काचेच्या भांड्यासारखं आहे. लग्न लवकर केलं तर म्हणतात प्रकरण असेल. लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात मुलीतच काही खोट असेल. लोकांचं काय? मुलींच्या बाबतीत लोकांच्या ह्या भावना या ठिकाणी व्यक्त होत असतात. पहा, खूप मित्रमंडळी असतील म्हणतात टवाळखोर असेल, आणि मित्रमंडळी नसतील तर म्हणतात एकलकोंडी असेल. लोक दोन्हीकडून तबला वाजवतात. लोकांच्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. पुण्यात म्हणतात खूप शिकलेली असेल तर म्हणतात डोक्यावर मिरे वाटेल, आणि कमी शिकलेली असेल तर म्हणतात अडाणी असेल. ऐकायचं कुणाचं? मुलीनं. अशा या दोन तोंडी दुनियेमध्ये मुलींनी जगावं तरी कसं सांगा. म्हणून माझं या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे मुलींना आणि स्त्रियांना. तुम्हाला जन्म मिळालेला आहे फक्त सत्य मार्गाने. आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या आईवडिलांच्या कुळाचा त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या कुळाला कुठेतरी डाग लागला नाही पाहिजे, एवढंच कार्य जीवनामध्ये करत हसत मुख जसं तुम्हाला वाटते त्या पद्धतीनं आनंदानं बिनधास्त जगा. लोकांच्या बोलण्याकडे पाणी टाका. जीवन तुमचं आहे. मुलींना माझा या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून जाहीर संदेश आहे. जसं तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीनं जगा. कोणाचं ऐकू नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आहे की नाही? लोक असेच असतात. लोक दोन्हीकडून बोलतात. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. ज्या भगवान शिवपरमात्म्याने या सती मातेला आपलं अर्ध शरीर दिलेलं आहे, आपला पती काय करू लागलेला आहे? अपमानित करून या स्त्रियांना दुःख देऊन संसारामध्ये पाप ओढून घेऊ लागलेला आहे. म्हणून भगवान शिवपरमात्माने या सतीचं जी काही लीला आपण ऐकत आहोत त्या लीलेमध्ये आता प्रसंग असा आहे की परक्याचं धन असणारी मुलगी एक ना एक दिवस या मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जायचं आहे. मग आता तो प्रसंग आलेला आहे की सती मातेला आता आपलं माहेर सोडून सासरी जायचं आहे. मग परक्याचं धन आहे. निघताना आईचे त्या ठिकाणी काही शब्द आहेत. आई लेकीला समजावू लागलेली आहे, बाळा आपण नांदायला जाताना कसं गेलं पाहिजे हे सांगत असताना एकदा सती माता, दक्ष प्रजापती, आसिविनी माता स्टेजवरती येतील आणि मग पुढे त्यांनी कशा प्रकारे या मुलीची पाठवणी केली हे आपण त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. नमः 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 शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः
पार्वती पते शिव हर हर. प्रसंग असा आहे, या प्रसंगामध्ये कितीही जरी या मुलीला लहानाचं मोठं करत असताना आपल्या जवळ ठेवलं, मुलगी हे परक्याचं धन आहे आणि तिला एक ना एक दिवस हे माहेर सोडून सासरी जायचं आहे. आणि हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रजापती दक्ष, तदनंतर अश्विनी माता या दोघांनी मिळून भगवान शिवपरमात्म्याच्या या पाठवणीची व्यवस्था केलेली आहे. आता बघता बघता प्रसंग दुःखाचा आहे की या सती मातेला ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, दक्ष प्रजापतीने लहानाचं मोठं करत असताना तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, ती मुलगी आता हे माहेर सोडून सासरी निघालेली असताना या सतीची आई या सती मातेला त्या ठिकाणी गळ्याला मिठी मारून रडू लागलेली आहे, गयावया करू लागलेली आहे. आता प्रसंग पाठवणीचा आहे, कारण लेक सासरी निघाल्यानंतर आई लेकीला पाठवणी करत असताना अश्रू नयनाने त्या ठिकाणी पाठवणी करू लागलेली आहे. रडत असताना आई या सतीला बोलू लागलेली आहे, बाळा हे बघ, तुझा ज्या देवासोबत विवाह झालेला आहे तो देव म्हणजे साधारण देव नसून देवांचा देव महादेव आहे. आणि तू तुझ्या जीवनामध्ये त्या भगवान शिवपरमात्म्याला कधीच दुखवू नको. माझे काही शब्द तू कान उघडे ठेवून ऐक. नांदायला कसं जावं आई सांगू लागली. बाळा, जसं तू माहेरामध्ये सकाळी 10-10 वाजेपर्यंत झोपायची ना, तसं तुला सासरी गेल्यानंतर 10-10 वाजेपर्यंत झोपता येणार नाही. तुला सकाळी लवकर उठावं लागेल. लवकर उठून सगळं काम आवरून त्या ठिकाणी पुन्हा तुझ्या दिवसाच्या कामाला तुला लागावं लागेल. बघ, सासरी गेल्यानंतर भांड्यासारखं आहे, जे नाजूक असतं भांडं, भांड्याला भांडं लागलं की लगेच फुटतं ना, तसं संसारामध्ये सुद्धा एकमेकांच्या पती आणि पत्नीमध्ये वादविवाद झाले, भांड्याला भांडं लागलं की संसार तुटला जातो बाळा. म्हणून ऐक, त्या ठिकाणी तू भगवान शिवपरमात्म्याला भक्तीच्या बळावर जिंकून घेतलेला आहे. त्या भगवान शिवपरमात्म्याला तू कधी दुखवू नको. दारी आलेला प्रत्येक पाहुणा हा अतिथी देहो म्हणून त्या ठिकाणी त्या पाहुण्यांचा आदर सत्कार कर. काम नसताना शेजारच्या घरामध्ये जाऊन बसू नको, शेजारच्या वट्ट्यावर जाऊन बसू नको. तिथूनच या संसाराच्या फोडण्याचं त्या ठिकाणी काम सुरू होतं. आणि म्हणून भगवान शिवपरमात्म्याची पूजा करत रहा, भगवान शिवपरमात्म्याच्या सेवेमध्ये रहा. पती हे सौभाग्य समजून त्यांचा शब्द कधीच ओलांडू नको. तुला भाग्य प्राप्त झालेलं आहे की देवादिदेव शंभू महादेव तुला पती म्हणून प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक आईनं हेच सांगितलं पाहिजे. अन्यथा कलियुगात काही आई आहेत, मुलीला म्हणतात, हे बघ, तू आणि तुझा पती दोघंच, हम दो हमारे दो, बघ गेल्याबरोबर लगेच मुठीत घे. असं म्हणणाऱ्या आईनं पुढे विचार करा, तुमची मुलगीसुद्धा कोणाची तर पुढे सासू होणार आहे, कोणाचे तुमच्या मुलीचा पतीसुद्धा सासरा होणार आहे. त्यांना पुन्हा ह्याच प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे. असं ही सतीची आई सतीला समजावू लागली, बाळा, मी ज्या पद्धतीनं तुला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तू कार्य कर. पहा, संसारामध्ये आज बरेच असे भांडण आहेत की भांडण करता करता प्रकरण डिवोर्स तलाकपर्यंत गेलं, कोर्टापर्यंत हे भांडण गेलं. आणि कोर्टामध्ये जज साहेबांनी त्या मुलीला प्रश्न केला, बाळा तू नांदायला जा, मुलगी म्हणजे घरी ठेवून घेण्याची वस्तू नसते. बघ, विचार कर, तू तलाक घेऊ नको, डिवोर्स घेऊ नको, नांदायला जा. ती मुलगी जज साहेबाला म्हणू लागली, साहेब मला नांदायचं नाही आणि तुम्ही जा म्हणता आहेत. मी तुझ्या बापाप्रमाणे आहे बाळा, तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस आणि म्हणून मी तुला एक चांगला सल्ला देऊ लागलेलो आहे, ऐक. यावरती मुलगी म्हणू लागली, जज साहेब, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? प्रश्न केला मुलीनं. जज साहेब, एखाद्याला कारल्याची कडू भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? यावर जज साहेबांनी उत्तर दिलं, बाळा जर एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? हां, आवडत नाही ना, मग ती ताटात का घ्यावी? ताटात घेण्या अगोदर विचार करायचा ना.
तसं एकदा लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिथं मरण जरी आलं तरी चालेल, पण आपण परत माघार घ्यायची नसते. आणि हेच विधीचं विधान आहे. ज्या दिवशी गळ्यामध्ये पतीनं मंगळसूत्र बांधलं त्या दिवसापासून ती अर्धांगिनी त्या पतीची कायमस्वरूपी झालेली आहे. हे तू लक्षात शब्द ठेव. जज साहेबाचं म्हणणं मुलीला पटलं आणि ती नांदायला गेली. म्हणून सांगायचं एक आहे, जर आपले शेजारी पाजारी असे प्रकरण होत असेल तर समजावून सांगा. एकमेकामध्ये दुरावा न करता प्रेम निर्माण करा. कारण हा प्रसंग पुन्हा त्या मुलीलाही वाया टाकणार आहे, मुलालाही वाळीत टाकणार आहे. संसार फुटला रे फुटला, पुन्हा तो संसार जागेवर यायला वेळ लागणार नाही, आहे की नाही. बघा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा तो संसार जागेवर येत नाही. सतीची आई सतीला समजावून सांगू लागली, बाळा मी जे सांगितलेलं आहे ना ते तू कान उघडे ठेवून ऐक. दक्ष प्रजापतीला सुद्धा दुःख झालं. दक्ष प्रजापतीसुद्धा गयावया करू लागले, शोक करू लागले. मुलीला समजावू लागले, बाळा आम्ही तुला लहानाचं मोठं करत असताना किती लाडा नवसाने तुला वाढवलं आणि आज तो प्रसंग आहे, तू आम्हाला सोडून जाणार, याचं दुःख झालं. आणि भगवान शिवपरमात्म्याला दक्ष प्रजापती हात जोडून बोलू लागले. दक्ष प्रजापती महादेवाला बोलू लागले, महादेवा ही आमची चिमुकली मुलगी आज आम्ही तुमच्या पदरामध्ये टाकलेली आहे. आमच्या मुलीचा स्वीकार करा आणि तिचा सांभाळ तुम्ही आनंदाने करा. तिला समजून घ्या. एखाद्या वेळेस तर तिच्याकडून काही चूक झाली तर तिला क्षमा करा, कारण तुम्ही देव आहात, आम्ही तुमची लेकरं आहोत. अशी अश्रुनयनाने विनंती करून या सती मातेला आणि भगवान शिवपरमात्म्याला आता पाठवण्यासाठी नंदी सजवलेला आहे. आणि या दोघांची पाठवणी करत असताना सती मातेनं आपल्या मुलीचा, सती मातेच्या आईनं त्या ठिकाणी आपल्या मुलीचा हात पकडला आणि पाठवणी करत असताना भगवान शिव आणि सती या नंदीवरती आरूढ होऊन शिवगण नंदीगण आता माहेरातून कुठे निघालेले आहेत, सासरी निघालेले आहेत. अश्रुनयनाने ही लेक आता सासरी निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेमगंगेत इथे सांज सकाळी नाली, प्रेमगंगेत इथे सांज सकाळी नाली, प्रेमगंगेत सकाळी नाली, प्रेमगंगेत सकाळी नाली. हो केल्या खोड्या इथे अनहोनपणा हो झाला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला, वाटे पोरीला आज बाळपण आठवला, वाटे पोरीला आज बाळपण आठवला. हो किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेमगंगेत इथे सांज सकाळी नाली, प्रेमगंगेत इथे सांज सकाळी नाली,
प्रेम गंगेत येते सांज सकाळी माऊली. हो निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया जाते सोडून आज आईची वेडी माया. ते सोडून आईची गवेडी माया. आता सोडून आईची गवेडी माया. हो दोन्ही डोळ्यामधुनी हो दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू सरी हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. पुसग डोळे लाडके साडी सावर साडी धाकटे धीर उभे गुंपून पडद्याची गाडी. वीर गोंधळ पडद्याची साडी. सोडून आई पडद्याची साडी. हो सुखान नांदगडे सून तू मोठ्या घरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची. संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची. संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची. पतीची सेवा तुझ्या हो लाडके माझे चालली तू सासर लाग लाडके लाडके तू आमुचा जीव आहे ग आठवण ठेवा मुची. लाडके जाऊ नये जा सासरी अश्रू नयनी घेऊन पिता करीतो आज पाठवणी. लाडके माझे बाळा माझे बाळा पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी. दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडा लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक जाते 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 लाडाची लेक सासरी 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 सासरी. रा 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 नमः पार्वती पते शिव हर 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 हर. इस दुनिया में एक ही मोहब्बत निस्वार्थ है. इस दुनिया में एक ही मोहब्बत निस्वार्थ है और ओ मोहब्बत दूसरा कोई और नहीं माँ है. आईची माया आईचं निस्वार्थ प्रेम या जगामध्ये सगळ्यात आगळं आणि वेगळं आहे. आईची माया कोणीच ओढून घेऊ शकत नाही. आईचं प्रेम या जगाच्या वेगळं आहे. बाकी सगळेजण तुमच्यावरती स्वार्थासाठी प्रेम करतील पण आईचं या जगामध्ये आपल्या लेकरावर निस्वार्थ प्रेम असतं. हे माणसाने नेहमी लक्षात ठेवावं. माया को चाहने वाला बिखर जाता है. माया को चाहने वाला
बिखर जाता है और मेरे महादेव को चाहने वाला निखर जाता है, निखर जाता है, निखर जाता है। आणि भगवान शिव परमात्म्याची भक्ती करणारा कधीच दुःखी होणार नाही। ईश्वरासमान आई वडिलांची सेवा करणारा कधीच या जीवनामध्ये दुःखी होणार नाही। म्हणून आज आपण शिव आणि सतीची पाठवणी केलेली आहे। या पाठवणीच्या नंतर त्यांचा संसार कसा झाला, या सतीच्या जीवनामध्ये असा काय प्रसंग आला ज्यामुळे या सतीला आपला देह अग्नीमध्ये भस्म करावा लागला आणि पुढे पार्वती रूपाने अवतार कसा घ्यावा लागला, या कथा वाचून जगून जर आपण राहिलो तर पुढील वर्षी 2025 या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्याला इथून पुढील कथा श्रवण करायच्या आहेत। या शिवसती संसाराने आपण या कथेला विराम करत असताना ज्या पद्धतीनं आपण आपल्या आईनं, सतीच्या आईनं सतीला जशा प्रकारे नांदायला सांगितलं तशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी। जेवढं काही 7 दिवसाच्या माध्यमातून तुम्ही आई वडिलांची सेवा, देशसेवा, धर्मसेवा, आचार विचार, पूजा पाठ, लिंगपूजा हे सगळं ऐकलेलं आहे, त्याचं जीवनामध्ये अवलोकन करत चला। बघा, काही जणांचा प्रश्न आहे, भजन करणं हे मोकळ्या लोकांचं काम आहे, कथा ऐकणं, कथा सांगणं, कीर्तन ऐकणं, कीर्तन सांगणं हे मोकळ्या लोकांचं काम आहे असं म्हणणाऱ्यांनी कान उघडे ठेवून ऐका। भजन कीर्तन कथा करणं ऐकणं हे मोकळ्या लोकांचं काम नसून ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे ना, त्याचं काम आहे कथा कीर्तन भजन करणं। आणि म्हणून जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं होण्याचा हा नामयज्ञ सोहळा आपण 7 दिवसाच्या माध्यमातून श्रवण केलेला आहे। नक्कीच आपण जीवनामध्ये अवलोकन करा। हे करत असताना लोक बोलतील, लोक नाव ठेवतील, काय होय हे नवीनच लावलं आहे शिव 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 शिव, काय होय हे नवीनच या वर्षी, बोलतील, बोलणाऱ्यांनी बोलत जाऊ द्या। निंदा वंदा आमचा शिवनामाचा धंदा हे जीवनामध्ये आपण कार्य करत चला। जीवनामध्ये भगवान शिव परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। एवढं सगळं असताना देखील कसंही वागा, भजन करा नाही करा, चांगलं वागा न वागा, लोक बोलतात, फक्त आपल्या मनाने आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे। लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नाही। लोक कसे असतात बघा, लोक दोन्हीकडून तबला वाजवतात। पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात, लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात, गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात। दिवस मावळायला पार्वतीपते शिव हर हर, दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात, अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर काय नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात, भजनाला गेलं तर मोकळा याला काही कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात, कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार असं म्हणतात, अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात, अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं आम्हाला खाऊ घालणार म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात, खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, वॉकिंग करून रनिंग करून जिम लावून तब्येत उतरावली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात, समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काही कामाचा नाही म्हणतात। लोक असेच असतात, चालणाऱ्याला चालू देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत। म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। लोकांचं कसं आहे, लोक आपल्याला केव्हा चांगलं म्हणतात,
लोकांचं कसं आहे, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलो तर लोकांच्या नजरेत आपण चांगलं, आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलो तर आपण त्यांच्या नजरेत वाईट. जीवन कोणाचं आहे, त्यांचं की तुमचं? तुमचं आहे. बिनधास्त जगायचं, ताठ मान वर करून सत्य मार्गाने भगवान शिवपरमात्म्याच्या या पूजेमध्ये सत्य मार्गाने ताठ मानेने जीवन जगा. मान कधीच खाली करून जगायचं नाही. सत्य मार्गाने वाटचाल करा. भगवान शिवपरमात्म्याच्या या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून निंदावंदा आणि आमचा शिवनामाचा धंदा हे जीवनामध्ये एक वाक्य अंतकरणामध्ये साठवून ठेवून जेवढं काही आपण ऐकलंय, ज्यांनी इथं नाही आले त्यांना सांगून आपणही त्याचं अवलोकन करा, इतरांनाही त्याचं अवलोकन करण्यासाठी संधी द्या, एवढंच या ठिकाणी सांगून आता ज्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा इतिहास आपल्याला काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही. अगदी 10 मिनिटामध्ये आपल्याला जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा इतिहास ऐकून आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा शिवशरणार्थ घ्यावा, एक शेवटचा शिवशरणार्थ घालून आम्ही या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करणार आहोत. ज्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा आपण या ठिकाणी इतिहास ऐकत असताना ज्या जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जी क्रांती केलेली आहे, ती क्रांती कशा प्रकारची होती, त्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं रूप कशा प्रकारचं होतं, हे आपल्याला आपल्या डोळ्याची पारणं फेटावं या पद्धतीने बघायचं आहे. तेच 12व्या शतकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज अगदी काही क्षणात आपल्या स्टेजवर उपस्थित राहतील आणि मग त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे. बसवेश्वरा ओम बसवेश्वरा, बसवेश्वरा ओम बसवेश्वरा, बसवेश्वरा ओम बसवेश्वरा, बसवेश्वरा ओम बसवेश्वरा, बसवेश्वरा ओम बसवेश्वरा. विको द्या चला. बसवेश्वरा ओम बसवेश्वरा, 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 बसवेश्वरा ओम बसवेश्वरा. खुर्ची द्या. बसवेश्वरा, बसवेश्वरा ओम 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 बसवेश्वरा, ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपतये शिव हर हर. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला. कशासाठी झाला?
तर अंधश्रद्धेचा त्या ठिकाणी नायनाट करण्यासाठी जात पात, ही जात पात त्या ठिकाणी त्या 12व्या शतकामध्ये खूप मानली जात होती. जातीपाती वाचून भांडण, उच्च नीच, गरीब श्रीमंत याच्यामध्ये वादविवाद होत होता. आणि ज्या ज्या वेळेस शिवभक्ती लोप पावावी त्या त्यावेळेस एका संताचा अवतार व्हावा. त्याच 12व्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला. कशासाठी? या शिवभक्तांना इष्टलिंग पूजा शिकवण्यासाठी, आहे की नाही. आणि त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जन्म कर्नाटक प्रांतातील बागेवाडी या गावी, विजापूर जिल्हा, बागेवाडी या गावी सन 1105 या साली जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्म झालेला आहे. बघा, तो महिना, तो मुहूर्त वैशाख महिन्यातील अक्षय तृतीया या तिथीला जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला. वडील मणिराज उर्फ मादरस आणि आईचं नाव मादंबा उर्फ मादलंबिका. मादिराज व मादलंबिका या दाम्पत्याच्या पोटी माझ्या महात्मा बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला. आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांची मुंज करण्याचा निश्चय झाला. पण जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांना ही अंधश्रद्धा मान्य नव्हती. फक्त एक गळ्यामध्ये इष्टलिंग असावा आणि इष्टदेव त्या भगवान शिवाची पूजा, हेच त्या ठिकाणी भगवान शिवपरमात्म्याची पूजा, हेच त्यांच्या जीवनातील ध्येय जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी आपल्या आईवडिलांसह आपल्या सर्व उच्च नीच, गरीब श्रीमंत, जात परजात प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींना, 18 पगड जाती धर्मातील लोकांना एका जागी आणलं आणि शिवभक्ती शिकवलेली आहे. आईवडिलांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार लहान वयामध्ये मान्य केले. मूर्ती लहान, कीर्ती महान, आहे की नाही. कुडल संगम देव असणारे, आहे की नाही, त्या कुडल संगम देवाच्या ठिकाणी येऊन या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी ध्यानधारणा अवस्थेमध्ये या भगवान शिवपरमात्म्याची भक्ती केलेली आहे. आणि या भक्तीमधून कृष्णा व मलप्रभा नावाच्या 2 नद्या त्या कुडल संगम या ठिकाणी आहेत. आणि तेथील कुडल संगम देव म्हणजे साक्षात भगवान शिवपरमात्मा. त्या भगवान शिवपरमात्म्याचा आशीर्वाद जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांना त्या ठिकाणी झालेला आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी पहिली या जगातील लोकशाहीची स्थापना केलेली आहे. लोकशाहीचे जनक म्हणून या जगामध्ये पहिला जर महात्मा कोण असेल तर ते माझे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आहेत. या जगामध्ये पहिल्यांदा अनुभव मंडपाची स्थापना जर कोण केली असेल तर एकमेव माझा महात्मा जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आहेत. त्या अनुभव मंडपामध्ये अनेक जात परजात भाविक सद्भक्तांना एकाग्र करून शिवभक्ती शिकवून दासोह जीवनामध्ये अन्नदान, रोज 1008 जंगमांना जेवू घातल्याशिवाय महात्मा बसवेश्वरांनी पाणीसुद्धा ग्रहण केलं नाही. एवढा इतिहास त्यांचा कठोर आहे, ऐकण्यासारखा आहे. आणि त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी जी दासोह पद्धत त्या 12व्या शतकामध्ये निर्माण केलेली आहे. आज सुद्धा बसव कल्याण या ठिकाणी ती दासोह पद्धत सुरू आहे. आणि त्या जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे जे काही शिष्यगण आहेत ते त्याच्यामध्ये शरण कैकय्य आहे, हरळय्या चांभार आहे, चनय्या आहे, नुलिय चंदय्या आहे, मडियाळ माचीदेव आहे, घटीवाळय्या आहे, त्या काळाची नावं आहेत. हे चांभार, परीट अशा जात पात न मानता, उच्च नीच हा भेदभाव न ठेवता जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी 18 पगड जातीतील या लोकांना शिवभक्ती शिकवली. हातामध्ये लिंग देऊन शिवपूजा शिकवली आणि शिव हाच सर्वश्रेष्ठ देव आहे हे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी शिकवलं. आणि तीच परंपरा घेऊन आजपर्यंत आपण त्या इष्टलिंगाची पूजा करत आहोत. आपल्या या महात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत. ज्या ज्या वेळेस या धर्म लोप पावलेला चालत असतो, ज्या ज्या वेळेस हा धर्म लयाला चाललेला असतो त्या त्यावेळेस एक संत महात्मा जन्माला येतो. 12व्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, 16व्या शतकात संत शिरोमणी मन्मथ माऊली, 21व्या शतकात राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली. महात्मा बसवेश्वर महाराजांनी
काय कवे कैलास हा संदेश दिला. कष्ट करा, घाम गाळा, परिश्रम करा, पैसा कमवा, त्याच्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती होणार आहे. इतरांच्या मुंड्या मारून, इतरांना त्रास देऊन, याची टोपी त्याला घालून आपण जर जीवनामध्ये सुखाची अपेक्षा बाळगत असाल तर जीवनामध्ये ते सुख तुम्हाला मिळणार नाही. तर जीवनामध्ये तुम्हाला पापाचा भागीदार होऊन नरक यातना भोगाव्या लागतात. आणि ज्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी अनेकशा वचनांची निर्मिती केलेली आहे, त्या वचनामधून आपल्याला जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं कमी आहे. आणि त्याच विचाराची जयंती ज्या पद्धतीनं माझ्या महात्मा बसवेश्वर महाराजांनी विचाराची जयंती साजरी करायला सांगितली, ती जयंती आज मला या डोळ्यांनी या येडशी नगरीमध्ये पाहायला मिळाली. एकदा या शिवा संघटना तरुण युवक मंडळासाठी जोरदार कडकडाट टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यामध्ये आमचे गणेश अप्पा तोडकरी असतील, सोबतच ज्यांची नाव मला परिचित अपरिचित नाही ते सर्व शिवा संघटना तरुण युवक मंडळी असतील, नकाते बापू असतील, आमचे झाडे महाराज असतील. झाडे महाराज व नकाते बापूंचं मार्गदर्शन घेऊन आमची तरुण पिढी या ठिकाणी कार्य करत आहे. बघा, डॉल्बी लावून या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये मदिरा प्राशन करून तोंडामध्ये सुपाऱ्या घेऊन त्या डॉल्बीमध्ये नाचायचा कुठं उल्लेख लिहून ठेवलेला आहे? मग ती जयंती, ते नाचणं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाही. आणि म्हणून या तरुण युवक मंडळांनी निश्चय केला आणि यावर्षी आनंदाने या मिरवणुकीचं नियोजन रद्द करून या जयंतीनिमित्त ही विचारांची जयंती, ज्ञानाची जयंती, अध्यात्माची जयंती व्हावी यासाठी सुंदर अशा प्रकारे आयोजन केलेलं आहे. आणि त्यांनी निश्चय केलेला आहे, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीनं चिरकाल वारंवार तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा नामयज्ञ सोहळा जोपर्यंत ते जिवंत आहे त्यांच्यानंतर पुन्हा तुमची पुढील पिढी अशा पद्धतीनं या येडशी नगरीमध्ये परिसरामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांची जयंती या सप्ताहाच्या माध्यमातून व्हावी असा त्यांनी संकल्प केलेला आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि अशा प्रकारे या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त चालत असलेला नामयज्ञ सोहळा परिपूर्णरित्या आपण अगदी काया वाच्या मनाने श्रवण केलेला आहे. उद्याला सकाळी ठीक 8 वाजता, उद्या सकाळी ठीक 8 वाजता शिवकथाकार गुरु महाराज व उपस्थित शिवाचार्य गुरु महाराज यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिला मंडळ डोक्यावरती कलश घेऊन परमरश्याचं ग्रंथ घेऊन या ठिकाणी आपल्याला टाळ, मृदंग, पाऊल, नामस्मरण या गजरामध्ये आपल्याला ही मिरवणूक संपन्न करायची आहे. ठीक सकाळी 8 वाजता उपस्थित राहायचं आहे. मिरवणूक गावामधून परत आल्यानंतर लगेचच या सप्ताहाची सांगता म्हणून प्रसादाचं कीर्तन, म्हणजे तुमच्या भाषेत काल्याचं कीर्तन, त्याला शिवसंप्रदायामध्ये महाप्रसादाचं कीर्तन म्हणतात, लक्षात ठेवा. ते प्रसादाचं कीर्तन उद्या संपन्न होईल, भोजनरूपी महाप्रसाद होईल आणि आपल्या सप्ताहाची सांगता होईल. जावा एवढंच या ठिकाणी सांगून आता शेवटचा एक शरणात घालून आपल्याला आरतीला संपन्न करायचं आहे. रा रा ना रा रा आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, हो आम्ही जातो आमुच्या गावा,
आमुचा शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आता सो द्यावी दया, आता तुमच्या लाग तसे पाया, तुमच्या लागत पाया, तुमच्या लागत से पाया पाया पाया, लागत से पाया, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, शिवदास मने भेटी, मने पुन्हा भेटी योगा योगे, पुन्हा भेटी योगा योगी, शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगा योगे, योगा योगे आ रा रा ना पुन्हा भेटी रा पुन्हा भेटी राना पुन्हा भेटी योगा योगे, पुन्हा भेटी योगा योगे, पुन्हा भेटी योगा योगे, पद सारे गरे गरे रजा, साध पद पग प गरे गरे सा, साध पद पग प गरे गरे सा,
साध पध पग प गरे गरे सा सा रे ग पधा पद सा पद सा पद सा 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 रे ग ग ग ग सा रे गरे ग 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 गरे गरे सा सा पद सा पद सा पद गरे गरे सा 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 रे ग ग रे ग गरे 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 ध प ग रे सा शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो कुणीच कुणाच्या जीवनामध्ये विनाकारण येत नसतं. आपली काहीतरी गत जन्माची पुण्य आहे. कुणीच कुणाच्या जीवनामध्ये असं विनाकारण भेट देण्यासाठी येत नसतं. या पद्धतीनं आपण मागच्या जन्मीचे काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून आपली इथं भेट झाली आणि या भेटीचा योग पुनश्च या ठिकाणी यावा यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. 6 दिवस ऐकलेली कथा 7व्या दिवसाची सांगता. 7 दिवस तुम्ही बरोबर 3 वाजता इथं उपस्थित राहायचा. 6 वाजता आनंदाने आरती करून शिवपाठामध्ये तल्लीन व्हायचा. पण उद्याला 3 वाजता परत तुम्हाला या शिवकथेची आठवण येईल, आम्हालाही येईल. पण 7 दिवस लागलेलं प्रेम गोडी उद्या दुःखामध्ये रूपांतर होणार आहे. पण या यूट्यूबच्या कथेच्या आठवणीच्या माध्यमातून ही कथा आपण सतत ऐकत राहा, आठवणीत राहा. ज्या अर्थी तुम्ही लावलेलं प्रेम, तुम्ही दिलेली माया घेऊन अगदी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या महाराजांना आदरातिथ्य करून बोलावलात. अगदी परिपूर्णरित्या सर्वस्वी जबाबदारी महाराजांवरती टाकलात. त्यासाठी शिवा संघटना, तरुण युवक मंडळ, नकाते बापू, झाडे महाराज, शिवभक्तपरायण गणेशदादा तोडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभ आशीर्वाद भगवान शिव परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून देतो आहे. पहा, या पहिल्या दिवसापासून ते उद्या महाप्रसादाच्या दिवसापर्यंत जे नियोजन आहे ना, त्या नियोजनामध्ये लागलेले गोडी आहे. आज या ज्ञानामध्ये, या गोडीमध्ये, या कथेमध्ये दुरावा निर्माण होणार आहे. पहा, उद्याला हा प्रसंग असा आहे की जी 7 दिवस गोड अंतकरणाने तुम्ही इथं येऊन कथा ऐकलात, तुमचं मन उद्याला इकडं ओढणार आहे. पण कसं असतं, ज्या गावाहून जो आलेला आहे त्या गावाला एक दिवस त्याला परत जायचं आहे. तसंच आमचंही आहे, तुमचंही आहे. तुम्ही घरातून आलात, तुमच्या घरी जाणार. आम्ही लोहाऱ्याहून आलो, आमच्या पुढील प्रोग्रामला जाणार. पण ही आठवण, दिलेलं प्रेम दुःखामधून व्यक्त करत असताना पहा, 6-6 महिने, 7-7 महिने आईचं, बाबांचं, बहिणीचं, भावाचं तोंड बघता येत नाही. या समाजाच्या सेवेमध्ये एखादा नोकरदार असेल तर सुट्टीवरून त्याला जाता येतं, सुट्टी रजा काढून. पण आमची अशी नोकरी आहे की एकदा जर नोकरीवरती गेलो, एकदा जर ड्युटी लागली तर 6-6 महिने आम्हाला घरी जाता येत नाही. त्या आईची माया, त्या बाबाची माया आम्हाला 6-6 महिने मिळत नाही. त्यामध्ये आमचे गायक, वादक, कलाकार मंडळी, सर्वजण शिष्य मंडळी उपस्थित आहेत. यामध्ये त्या आईवडिलांची माया, बहीण भावाचं प्रेम आम्हाला सर्व समाज देतो आहे. मी तर म्हणतो, घरच्यापेक्षा सुद्धा जास्त आम्हाला जीव लावणारा हा समाज आम्हाला भेटलेला आहे. अजून त्या काय देवाचे उपकार आम्ही ठेवावे, आहे की नाही? त्या देवाचे आमच्यावर उपकार आहेत. भले आम्हाला त्यानं कुठला एखादा नोकरदार, अधिकारी, संत्री, मंत्री नाही बनवलं, पण त्याच्याही पलीकडे त्यांना सुद्धा तो आनंद प्राप्त होणार नाही. स्वर्गापेक्षा पलीकडचा आनंद आम्हाला या परमार्थामध्ये मिळाला आहे. त्यातच आम्ही समाधानी आहोत आणि तो आनंद घेऊन आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. आपण आई आणि बाबासारखी माया देत आहात. कौतुक करावं तेवढं कमी आहे.
आज सांगताना दुःख होत आहे, कौतुक करावं आहे. ज्यांनी केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं बाबा, आहे की नाही. अगदी 7 दिवस झालं पाहतो आहे मी. त्याच्याही अगोदर आम्ही ज्यांच्या घरामध्ये राहतो आहे, अगदी महाराजांना रात्री 12 वाजू द्या, पहाटेचे 2 वाजू द्या, महाराजांची थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना 4-5 टाईम ज्यूस लागतं फळाचं. सत्य सांगायला भोरी महाराज, काही मागे पुढे बघायचं नाही, आपलं झाकून ठेवायचं नाही. पण त्या प्रसंगाला देखील आईसारखी माया देऊन आमच्या गणेशदादांच्या पत्नीनं ज्या ज्या वेळेस महाराजांनी शब्द टाकावा त्या त्यावेळेस ताजा आहार बनवून त्या ठिकाणी आम्हाला खाऊ घालावा. अगदी 6 ते 7 वेळा 24 तासामधून आम्हाला ज्यूस द्यावं आणि घरच्यापेक्षासुद्धा अगदी सुंदर व्यवस्था करावी. बघा, पत्नी असावी तर माझ्या गणेशदादांच्या पत्नीसारखी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया, आहे की नाही. आपला पती आपल्या घरावर नाही, आपल्या दारावर नाही, बायकोला काय कमी जास्त आहे, लेकरं काहीतरी मागत आहे त्याच्याकडे लक्ष नाही. अहो, आज दुःख होत आहे, कौतुक करावं त्यांचं. बघा, पायाला भेगा पडलेल्या आहेत त्या गणेशदादांच्या आमच्या. मी अक्षरशः अर्धा तास त्यांच्यासाठी डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. आजसुद्धा पाहायचं आहे ना तर त्यांच्या दोन्ही पायाला बापू, दोन्ही पायाला तळपायाला भेगा पडलेल्या आहेत. मांसमधला दिसू लागलेला आहे, पाय जमिनीवर टेकवायला येत नाही त्या व्यक्तीला. पण कुमार सागर महाराजांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी तो व्यक्ती न थांबता न थकता तहान भूक विसरून, लेकरू मगाशी पायाला कवटाळून धरलं, लेकराला एक हात मारला, मला शिवकथेला तयारी करायला जायचं आहे. लेकरांना सुद्धा त्या ठिकाणी माया न देता या समाजासाठी कार्य करणारा भगवान शिवपरमात्म्याचा पुत्र होऊन गणेश नावाने तोडकरी परिवारामध्ये काशीनाथरावांच्या पोटी जन्माला आला. त्या एकदा गणेशदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, आहे की नाही. अहो, मी पाहिलं रात्री 12 वाजता पाय लंगू लागलेला म्हणून मी पाहिलं तर काय, दोन्ही पायाला तळपायाला आता सांगता येत नाही एवढ्या वेदना, रक्ताच्या धारा वाहू लागलेल्या आहे. अशा प्रसंगामध्ये सुद्धा अगदी पित्याची माया देऊन आमच्या कलाकार मंडळींना सांभाळलं, आईची माया देऊन त्यांनी सांभाळलं. त्यांच्या घरामध्ये जेवढ्या चिमुकल्या मुली आहेत ना, त्यांनीसुद्धा बहिणींची माया देऊन, भावासारखी माया देऊन त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी 7 दिवस कशाचीही कमतरता न पडू दिलेली आहे. आणि अशा प्रकारे असंच त्यांचं आमच्यावरती प्रेम राहावं आणि भगवान शिवपरमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो, देवा महादेवा, या शिवकथे जर पुण्य जर द्यायचं असेल ना, या 7 दिवसाच्या शिवकथेचं माझं फळ जर कुणाला द्यायचं असेल तर या शिवा संघटना तरुण युवक मंडळी व माझ्या झाडे बापू व नकाते बापू आणि आमच्या गणेशदादा तोडकरी परिवारांना तो दे आणि त्यांना सुख समृद्धी आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून दे आणि त्यांना सुखा समाधानानं ठेव. आणि अशाच प्रकारे त्यांच्या हातून पुण्याचं काम होऊ दे, अशाच प्रकारे त्यांच्याकडून सप्त्यावर सप्ते चांगल्या प्रकारचे होऊ दे, अशीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो बरं का. आणि म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी आमचे शिवभक्त परायण परमशिष्य गुरुभक्त गणेशदादा काशीनाथ तोडकरी अप्पा श्री व सौ दोघा दाम्पत्य परिवारासाठी एकदा पुनश्च एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ज्यांनी 7 दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी मनोभावे या ठिकाणी सेवा दिलेली आहे, त्या सेवादातामध्ये पहिल्या दिवसाचे अन्नदाते शिवभक्तपरायण पांडुरंग बाबूराव म्हेत्रे आळणीकर, शिवभक्तपरायण अमोल प्रमोद तोडकरी, शिवभक्तपरायण अतुल रामलिंग कोरे, शिवभक्तपरायण सदाशिव बाळासाहेब तोडकरी, शिवभक्तपरायण जयंत सहाजी भोसले, शिवभक्तपरायण प्रशांत कैलास खानापुरे, शिवभक्तपरायण राहुल रामलिंग पताळे, शिवभक्तपरायण राहुल सोमनाथ कुंभार, या सर्व अन्नदात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेलं असे श्री बालाजी कलेक्शन एडसीचे ओनर शिवभक्तपरायण पांडुरंग दादा मेत्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये तन मन धनाने आमचे नकाते बापू झाडे महाराज व त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनी सुंदर अशा प्रकारे सेवा दिलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवा माहीत थोड्या वेळासाठी, जोरदार टाळ्या, टाळ्या वाजवायला मागे बघू नका. तदनंतर या शिवा संघटना तरुण युवक मंडळासाठी एकदा स्पेशल टाळ्या, जोरात कडकडाट. त्यांनी पुन्हा उत्साह देऊन पुन्हा हा नामयज्ञ सोहळा पार पाडावा यासाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्यासपीठाचं कार्य निभवलेले भागवतेश्वर महाराज दत्तात्रय अप्पा कोल्हे अप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या.
या नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देणाऱ्या सद्भक्त मंडळीसाठी जोरदार टाळ्या. टाळ्या टाळ्या म्हणतोय. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये मंदिराचे पुजारी कार्य करत असलेले गावसाने आप्पा परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या. माहेश्वर मूर्ती, गोपाळ स्वामी, अनिल स्वामी, रामलिंग स्वामी, काशीनाथ स्वामी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये 7 दिवस ज्यांनी कलाकार होऊन शिव, सती, ब्रह्मदेव, विष्णुदेव, महात्मा बसवेश्वर महाराज आपल्या जीवनामध्ये ते कार्य निभवून कलाकाराचं त्या ठिकाणी सेवा दिलेल्या सर्व छोट्या मोठ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या कलाकारांना सजवणाऱ्या माझ्या बहिणी, मुली, भाऊ, बंधू सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर या नामयज्ञ सोहळ्यामध्ये मिळेल ती सेवा तन मन धनाने काया वाचा मनाने केलेल्या सर्व भाविकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्यंकटेश साऊंड सिस्टम लाभलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये पहिल्या पहाटेपासून ते पुन्हा पहाटेपर्यंत शिवपाठामध्ये, भजनामध्ये, पारायणामध्ये, गाथ्यामध्ये, पारायणामध्ये, कीर्तनामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ म्हणून शिवभक्तपरायण आमचे गायनाचार्य दत्तात्रय कोल्ह्याप्पा आपशिंगेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कोरस गायक भजन सम्राट शिवभक्तपरायण बालाजी बुरे महाराज नांदेडकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. छोटे गायक सुरमणी शिवभक्तपरायण शिवलिंग महाराज जळकोटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तबला सम्राट तबलामणी आत्मीय बंधू तबला विशारद शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज लोहारेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कॅमेऱ्यातून शूटिंग करून कथा आई म्युझिक व भक्तिधारा यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य दत्तात्रय महाराज बेडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या शिवमहापुराण कथेसाठी योगदान देऊन उन्हा तानामध्ये सुद्धा कथा ऐकणाऱ्या या ठिकाणी सर्व भाविक सद्भक्त उपस्थित झाले. तुम्हाला सगळ्यांना शेवटला आहे, आता नाही तुमच्यासाठी, आहे की नाही. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणारे आचारी, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी उचलण्यापासून स्वच्छता करणाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये पाण्याचं सौजन्य देणाऱ्यासाठी जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये चहाचं सौजन्य देणाऱ्यासाठी जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देणाऱ्यासाठी जोरदार टाळ्या. नामयज्ञ सोहळ्यामध्ये कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच पहिल्यासारखं करा, माईक ट्रेबल वाढा, बेस कमी करा. ज्यांनी ज्यांनी 7 दिवस महाराजांना घरी बोलावून प्रसादाची व्यवस्था करून आशीर्वाद घेतलेला आहे त्या सर्व शिवभक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या, आहे की नाही. इथं येणाऱ्यांना पुन्हा धन्यवाद आहे. जे इथं येऊ शकले नाहीत, मंडपाच्या बाहेर बसून आपल्या घरापुढे, गच्चीवर, वट्ट्यावर, कट्ट्यावर, हॉटेल पुढं, टपरी पुढं आपापल्या सोयीनुसार आपल्या अंगणात, है कि नहीं. तुम्हारे आंगणे में हमारा क्या काम है, हम हमारे आंगणे में बैठ के कथा सुनेंगे असं म्हणून, है की नाही. कथा ऐकणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांना कथा आहे, उद्या कीर्तन आहे, प्रसाद आहे हे माहीत असताना देखील आणखी इकडे यायला वेळ नाही, घरी झोपलेल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नुसतं भोजनाला आले पण भजनाला आले नाहीत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. झाले का बापू, झाले का सगळे. आठवण करून बघा, आणखी कोण राहिले का सांगा मला. माझ्या बुद्धिमत्तेला जेवढं ऐकलंय तेवढं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोला, आणखी कोणी राहिलं. गायक, वादक, टाळकरी, विणेकरी, सेवेकरी, भोजनकरी सगळ्यांचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त केलेला आहे. झालं ना. राहिले का यांचं. महाराज आम्ही तुमची कथा इथं येऊन ऐकली हो, 7 दिवस आम्ही तुम्ही आमचा आभार व्यक्त करत नाही. नक्कीच करणार आहे. तुम्हाला स्पेशल शबासकी आहे. कारण तुम्ही इथं नसता आला तर मी कथा काय हिरव्या सतरंजीला सांगायची होती का, नाही ना. म्हणून तुम्ही आलात, यामुळे या कथेला रंगदेवता आली. म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शबासकी द्यायचं ठरवलेलं आहे. टाळ्या वाजवायचं नाही, शबासकी घ्यायची आहे. सर्व बसलेल्यांनी उजवा हात वरी करा. बाहेर बसलेल्यांनी सुद्धा उजवा हात. हां, तिकडं वट्ट्यावर, कट्ट्यावर, शिवा संघटना, तरुण युवक मंडळ, गणेश अप्पा, उजवा उजवा. हां, असं केल्यानं सगळ्यांनी शबासकी द्यायची आहे तुम्हाला. उजवा हात केलेला आहे, करा ना माय. उजवा हात वरी करा. उजवा हात केलेला आहे ना, तो उजवा हात तळ हात पाठीमागे करा.
ऊपर करो ना. हां पाठीमागे केलेला आहे तो तळ हात थोडासा पाठीमागे वाकवा, पाठीकडे न्या, 3दा मारा पाठीत. शब्बाश शब्बाश शब्बाश. दिली की नाही शबासकी बघा. या शिवमहापुराण कथेला सर्वांना शबासकी देऊन पुनश्च एकदा सर्व सप्ताह कमिटी, तरुण युवक मंडळी, नकाते बापू, झाडे महाराज यांच्या सर्वांचे पुन्हा एकदा ऋण आभार व्यक्त करून आपण मला बोलावलात, मान सन्मान देऊन अशा प्रकारची या ठिकाणी कथा सांगण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलात. कारण कथा ऐकणंही भाग्य आहे आणि सांगणंही भाग्य आहे. मला या भगवान शिवपरमात्म्या कथा सांगण्याचं भाग्य प्राप्त झालं ते बापू, गणेश दादा व सर्व तरुण युवक मंडळीच्या वतीनं त्यांचं माझ्यावरती विशिष्ट प्रेम आहे. आणि त्या विशिष्ट प्रेमापोटी मी 10 वर्षापासून ज्या अवधूतवाडीला आहे तिथली कथा थांबवून मी तुमच्यासाठी इकडं पहिल्यांदा कथेला आलेलो आहे. असंच आमच्यावरती प्रेम ठेवावं एवढंच या प्रसंगी सांगून आता सर्व सप्ताह कमिटीच्या वतीनं गुरु महाराजांना यथोचित आहेर करून या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. ते सर्व सप्ताह कमिटीतील भाविक भक्त गुरु महाराजांचा आशीर्वाद घेतील आणि आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभूदेव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी, कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ वाळू गुरुला आरती गुरुला आरती गुलावोनी पंचप्राण ज्योती. ओवाळू ओवाळू हृदयाक सद्गुरु मूर्ती सद्गुरु मूर्ती पतित जन उतरती. ओवाळू ओवाळू करी दया कृपेची छाया. हरी भव भया श्रेष्ठ गुरुराया श्रेष्ठ गुरुराया. प्रेम ओवाळणे काया तव पदी ओवाळू ओवाळू गुरुला आरती गुरुला आरती लावोनी पंचप्राण ज्योती. ओवाळू ओवाळू गुरुलिंग जंगम सेवा जंगम सेवा. हा स्वधर्मा पुला ठेवा. ओवाळू ओवाळू हरिहरा हरिहरा
अनेक सुरवरा मार्ग दुसरा नसेचे पाहता मनोनी श्रेष्ठ गुरु जगताला ओवाळू गुरुराज भक्त जनकाज राखी ममलाज आलो मी शरण मन विश्वनाथ दीन ओवाळू ट्रेबल वाढवा ट्रेबल गुरुला आरती लावून पंच प्राण ज्योती ओ आरती भीमा शंकरा ज्योतिर्लिंग परस्परा ओ वाळीत कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भक्ता सोडून भवदूर मंदिर तुझे तरी घोर सत्व पासी करो खर भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा निघुनी तुझ्या चरणी पावन करीसी सर्व धरणी करणी आहे तुझी न्यारी भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा एक आरती तुझला राया शोक नाशक शिवराया भाकितो शंभो गौरीवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भू कैलास करो कर कमल देवी अवतार करी तो प्रभु नमस्कार भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा हो आरती भीमा शंकरा ज्योतिर्लिंग परस्परा ओ वाळीत कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा भीमा शंकरा कर्पूर शिव गवरा हा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि वर्तमानस्य नम तेहनाकं महिमान सचन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेव महादेव गुरुदेवो सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः वागरथाविव संपृक्तो वागरथा प्रतिपत्तयो जगतो पितरो वंदे पार्वती परमेश्वरं हे माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनविवोजा श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर